वचन वस्तू एक आहे की अनेक आहेत यावरून वचन समजते। वचनाचे दोन प्रकार पडतात, एक एकवचन आणि दोन अनेक वचन। एकवचन म्हणजे ज्या नामावरून एकच वस्तू आहे हे समजते त्याला एकवचन असे म्हणतात। अनेक वचन म्हणजे ज्या नामावरून अनेक वस्तू आहेत हे समजते त्याला अनेक वचन असे म्हणतात। चला तर मग हे सविस्तरपणे उदाहरणाद्वारे पाहूया। एकवचन दरवाजा दरवाजे, फूल फुले, खडू खडू, पंखा पंखे, नदी नद्या, पाटी पाट्या, खुर्ची खुर्च्या, शाळा शाळा, पिशवी पिशव्या, टेबल टेबल, देव देव, कविता कविता, फुगा फुगे, पेन पेन, डबा डबे, फरशी फरशा, शेळी शेळ्या, दगड दगड, गोटी गोट्या, पडदा पडदे, गाय गाई, नाक नाक, हात हात, पाय पाय, सिंह सिंह, वृक्ष वृक्ष, मासा मासे, ससा ससे, आंबा आंबे, चमचा चमचे, पेन्सिल पेन्सिली, सायकल सायकली, कोंबडा कोंबडे, कोल्हा कोल्हे, कुत्रा कुत्री, घरटे घरटी, लिंबू लिंबे, साखळी साखळ्या, बी बिया, नोट नोटा, वासरू वासरे, चूल चुली, पाखरू पाखरे, झुडूप झुडपे, भिंत भिंती, नाणे नाणी, बहीण बहिणी, मैत्रीण मैत्रिणी, सफरचंद सफरचंद, वाघ वाती, गाडी गाड्या, वाटी वाट्या, टोपी टोप्या, काठी काठ्या, टोपली टोपल्या, बादली बादल्या, झोपडी झोपड्या, भाजी भाज्या, भावली भावल्या, बटाटा बटाटे, पुस्तक पुस्तके, माकड माकडे, झाड झाडे, घोडा घोडे, केळे केळी, परात पराती, वाघ वाघ, हत्ती हत्ती, बाण बाण, बगळा बगळे, लाडू लाडू, समई समया, म्हैस म्हशी, पेरू पेरू, मित्र मित्र, उंदीर उंदीर, वीट विटा, भाषा भाषा, वही वह्या। आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा।